मी रस्ता चुकलोय एकदम कन्फर्म परफेक्ट असा रस्ता चुकलोय मी सांगू मी दुग्ध शर्करा योगाच्या पण वरती म्हणजे अप्सरापेक्षा सुंदर आहे यार हा 1 मे पर्यंत होणार होतं काम संगमेश्वर हायवेचं अजूनपर्यंत झालं नाही CNG साठी पूर्ण गाड्यांच्या रांगाच लागलेल्याच बघा इकडे CNG पंप खालूनच जाऊन पुढे एक आहे ठीक आहे गॉट इट नमस्कार मित्रांनो कोकणचं रायडरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली सवारी निघाली आता कोकणच्या दिशेने पुन्हा एकदा मे महिन्याचा उकाडा आहे आणि या उकाड्यामध्ये आपण चाललो आहे आता 5 वाजले आणि 5 वाजता पण एवढा उकाडा आहे ना की खूप सगळं गरम होतं आणि मी त्यात जॅकेट घातलं तुम्ही बघू शकता इकडनं आणि ही आपली नवीन झोली ही डीमार्टची झोली होती ती मी रिप्लेस केली या दुसऱ्या झोलीनी बॅक साईडला बॅग बांधली आहे त्यामुळे मला उतरून तुम्हाला दाखवावं लागेल तर ही आपली बॅग लावली आपण बॅक साईडला मस्त अशी वन साईड आणि आता निघतोय कोकणच्या दिशेने खूप गरमी असल्यामुळे मी गोप्रो पण काढत नाही गोप्रो थोड्या वेळाने काढेन नमस्कार मित्रांनो परत मी गोप्रो चालू केलाय मगाशी फोनमध्ये आपण शूट केला होता खूप गरमी असल्यामुळे मी गोप्रो स्टार्ट नाही केला आणि प्लस गोप्रो लावल्यानंतर हेल्मेट जड होऊन जातं त्या दोन्ही कारणामुळे मी गोप्रो चालू नव्हता केला पण आता सरळ आपण चाललो आहोत JNPTच्या दिशेने आणि तिथून आपण निघू मुंबई गोवा महामार्गावर आता गोप्रो चालू करण्याचा कारण म्हणजे मला तुम्हाला एअरपोर्ट दाखवायचा होता मगाशीच एक मस्त विमान लँड झालं थोडक्यासाठी ते चुकलं कारण गोप्रो सेट करता करता टाईम गेला नवी मुंबई विमानतळ कार्गो टर्मिनल लेफ्टला आपल्याला सरळ जायचं आहे आय थिंक आपल्याला लेफ्ट जायचं आहे मी एअरपोर्ट झाल्यानंतर फर्स्ट टाईम इकडे आलो आहे आणि त्यामुळे कन्फ्युजन होतं आहे की कुठे जायचं मला पण कळत नाही आहे तुम्हाला एक सांगतो इथून एअरपोर्ट थोडा पण दिसत नाही आहे थोडा पण हां इथून दिसतंय बघा बघा हे छोटंसं एअरपोर्टचा पार्ट मगाशीच एक विमान लँड झालं आपण खालून का जातोय मला नाही कळत आहे पण हेच ते एअरपोर्ट आणि तिकडे एक विमान लँड झालं आहे खूप खूप लांब आहे ते कॅमेऱ्यामध्ये दिसणारच नाही ते एक छोट्याशा एअरपोर्टच्या व्ह्यूसाठी मला एवढी मेहनत लागली आहे ना कारण गोप्रो काढायला माझा अर्धा जीव गेला नवी मुंबईला जायचं असेल तर राईट साईडला पनवेलला जायचं असेल तर लेफ्ट साईडला राईट साईडला दापोली ही कोणती दापोली आहे मी रस्ता चुकलो आहे एकदम कन्फर्म परफेक्ट असा रस्ता चुकलो आहे मी आता मला असं वाटतंय मला पनवेलच्या दिशेने जावं लागेल मला रिटर्न मागे जावं लागतं आहे रिझन एकच एअरपोर्टच्या नादात मी खाली घुसलो बघा ही एअरपोर्टची संरक्षण भिंत सिडको NMAAL नवी मुंबई IAL मी आता पूर्णपणे भटकलो पूर्णपणे एअरपोर्टच्या दिशेने चाललो आहे मी चुकून अरे यार ठीक आहे एअरपोर्टचं थोडे सैर करूया शहर करूया शहर काय रे देवा तर मला तेवढाच U-टर्न मारायचा आहे एखादा विमानाचा वेट करूया का वेट करायला काही नाही हे लोक थांबायला देतील की नाही माहीत नाही एखादं प्लेन आलं असतं ना मजा आली असती मगाशी एक प्लेन गेला पण अजून एक प्लेन हवा होता आणि इथली फ्रिक्वेन्सी किती असेल ते माहीत नाही हे आपलं उल्वेचं एअरपोर्ट आहे सध्या साईडला थांबून रस्ता चुकलो आहे त्याचं जरा मेजरमेंट घेऊया जरा कुठे आहे रस्ताने काय ते मॅप भाऊ मॅप गुगल मॅप ओके विमानतळाच्या ह्या दिशेने आहोत आपण याला जॉईंट व्हायचं असेल तर इथून सरळ कर्नाळा टाकूया डायरेक्शन अच्छा इथूनच खालूनच जाऊन पुढे एक आहे ठीक आहे गॉट इट एक विमान भेटलं असतं बघायला म्हणजे मी डोळ्याने बघितलं एक विमान येताना पण तेव्हा गोप्रो चालू नव्हता गोप्रोचा सेटअप चालू होता तेव्हा आणि आता गोप्रो ऑन आहे तर विमान नाही आहे विमान मित्रांनो 7:30 वाजलेत आणि आपण पोहोचलो आता वाकण फाट्याला खूप ऊन असल्यामुळे मी गोप्रो चालू करत नव्हतो आणि आता पण करायची इच्छा नाही आहे कारण गरमी अजून सर आहे जेव्हा नागोड्याने टच झालं तेव्हा कुठेतरी असं चांगलं वातावरण बोललं ना चांगलं वाईब्स चालू झाल्या मला माहीत नाही पण व्लॉग करायची थोडीशी इच्छा होत नाही आहे गर्दीमुळे किंवा काय कशामुळे वातावरणामुळे माहीत नाही कुठेतरी ना पाऊस पडला आणि ना मस्त सुंदर असा जो पावसातला वास असतो ना पहिल्या पावसाचा वास मातीचा सुगंध तो येतोय आणि एकदम भारी वाटतंय आहे ना तुम्हाला काय दिसत नसेल हा बघा हा फोन आहे माझा याच्यावरनं अंदाजा बांधा आणि डिस्प्लेवर तुम्हाला स्पीड दिसत असेल आवाज क्लिअर ऐकू यावा म्हणून मी थोडासा लो स्पीड करतो कारण हवेमुळे जास्त आवाज म्हणजे ऐकू येत नाही कारण मी करताना मला खूपदा अनुभव आला मस्त एकदम
चुम्मा असं फ्रेश वाटतं, एकदम खतरनाक फ्रेश वाटतं. आणि मी कॅमेऱ्यामध्ये असं बघू शकतो डिस्प्लेमध्ये काहीच दिसत नाही आहे, काहीच. थोडंसं काय लाईट्सवाल्या गोष्टी आहेत त्याच फक्त दिसत आहेत, रस्ता अजिबात दिसत नाही आहे. मी सध्या घोटवळजवळ आहे, म्हणजे इंदापूरपासून थोड्याच अंतरावर आहे. इथून हा डोंगराचा व्ह्यू दिसतो, अंधारात जळतं आहे तिकडे जायला. तर हा जो व्ह्यू आहे ना तो मी इथे राहूनच अनुभवू शकतो, कारण हा कॅमेऱ्यामध्ये तेवढा जस्टिफाय होत नाही आहे. आणि आता वाईफ थोडं चेंज झालं, जसं आपण कोकणात घुसतोय तसं थोडं बेटर वाटायला लागलं आहे, छान वाटतं थोडा. आणि रात्रीचा प्रवास सोलो ट्रिप करतोय. थोड्याच वेळात आपण आता इंदापूरला पोहोचू. बापरे, ही जाणाऱ्यांची गर्दी नाही तर येणाऱ्यांची गर्दी आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक झाली आहे. आणि येणारे जो जाणाऱ्यांचा रस्ता ब्लॉक करतात आहेत. आणि हे बघा एवढी मोठी लाईन लागली आहे, बापरे बाप. गे बाय माझे येऊचे वांदे आहेत रात्रीचे. आपण उन्हाचे उगाच निघालो असं वाटायला लागलं आहे, थोडंसं लेट निघायला पाहिजे होतं. मित्रांनो, माणगाव चक्क खाली आहे, म्हणजे लिटरली खाली आहे. बघा रस्ता पूर्णच्या पूर्ण खाली आहे. आणि हे बघा माणगाव स्टेशन, हे आहे माणगाव रेल्वे स्टेशन. आणि इंदापूर फुल भरलेलं मिळालं, पण माणगावमध्ये थोडी पण ट्रॅफिक नाही आहे, म्हणजे आश्चर्यचकित झालं आहे माझ्यासाठी. आता मस्त आरामात जायचं, माणगाव सुटलं की मग एकदम सुसाट, हे म्हणजे दुग्ध शर्करा योग झालं. मित्र हो, आपण आता पोलादपूर क्रॉस केलं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे पोलादपूर क्रॉस केल्यानंतर काय येतं ते म्हणजे कशेडी टनल. तर कशेडी टनल हा माझा फेवरेट विषय आहे, खूप आवडतो मला खूप. आणि हा बघा जुना कशेडीचा आय थिंक रस्ता होता तो. आणि हिअर इज आवर कशेडी टनल. क्या बात, सुंदर, अतिसुंदर. म्हणजे काय सांगू मी, दुग्ध शर्करा योगाच्या पण वरती, म्हणजे अप्सरापेक्षा सुंदर आहे यार हा कशेडी टनल, माझा आवडता टनल. वा 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 वा, याला म्हणतात स्वर्ग. असं वाटतं कोणत्या तरी वेगळ्या दुनियेत जातोय मी, एका मार्गातून दुसऱ्या दुनियेमध्ये. उला ला 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 ले ओ, वा वा वाह वाह वाह, बल्ले बल्ले. यार हे पाणी येतं ना तेव्हा ना माझी थोडीशी फाटते, कारण पाण्यावरनं ना थोडं स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. बर्गमॅनचे किंवा छोटे टायर असतात त्यांचे स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे थोडं केअर करावं लागते. आणि आय थिंक सो माझा टायर पंक्चर आहे, कारण माझा मागचा टायर थोडा असा हालतो आहे, चेक करावं लागेल. पण तो टायरची हवा जाऊ दे तुम्ही. हे बघा यार, परत पाणी पाण्यापासून वाचून राहा. माझा राजपाल यादव झाला आहे. बल्ले बल्ले. ही बघा एक स्कूटर गेली बघा अजून बाजूनी. तुमचा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, तुम जाने हो मेरी तुम्हें मालूम नहीं है. कशेडी टनल, कशेडी टनल. यार संपला टनल. वा, एकच नंबर. छा, मजा गेली छा. यार किती भारी वाटत होतं. मी जरा माझा मोबाईल चेक करतो, मला ना थोडं असं वाटतंय, मला जाणवत नाही आहे. चेक करू दे आहे की नाही. आहे बाबा, आहे आमचा बुवा, सुखरूप आहे. गोप्रो ठेवतो थोड्या वेळासाठी, कारण खूप जड होतो आहे. वाजलेत 9:15 आणि आपण पार केला आहे कशेडी टनल. थोडं जेवायला थांबू, तेव्हा थोडंसं शूट करू. मित्रांनो, आपल्या बर्गमॅनचे 13,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. जेवायला थांबलेलो जस्ट आम्ही. हे अभिरुची करून एक हॉटेल आहे, अभिरुची, चांगलं हॉटेल आहे. थोडंसं चिकन चिली खाल्लं, कारण भात वगैरे खाऊ नाही शकत, कारण रात्र झाली आहे, झोप लागू शकते. म्हणून थोडंसं चिकन चिली खाल्लं. पुढे कुठेतरी चहासाठी थांबूया. बरोबर चिपळूणमध्ये आहोत आपण, आणि बरोबर चिपळूणमध्ये पोहोचल्यावर 13,000 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत आपल्या. लवकरात लवकर आय थिंक राजापूर तरी टच करावं लागेल 4 वाजता, कारण 4 वाजता मला खूप झोप येईल. त्याच्या अगोदर तरी राजापूर टच करावं लागेल. मित्रांनो, आपण पोचलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वर बस स्थानक. आता 12 वाजत आलेत, ऑलमोस्ट 12 वाजत आलेत, 11:54 झालेत. आता बघा आपल्याला राजापूरपर्यंत पोचायला किती टाईम लागतो, कारण रत्नागिरी थ्रू जाणार नाही आहोत. काळोख असल्यामुळे, रात्र असल्यामुळे रिक्स नको, त्याच्यामुळे राजापूर मार्गे जाणार आहोत. आणि रात्रीचं असं दिसतं संगमेश्वर बस स्थानक. 1 मे पर्यंत होणार होतं काम संगमेश्वर हायवेचं,
अजूनपर्यंत झालं नाही आहे. आपण देवाकडे हेच प्रार्थना करू शकतो की पटापट होऊ दे हा हायवे, म्हणजे आपल्याला या वरच्या पुलावरून जायला मिळेल. इथलं वातावरण खरंच भारी आहे संगमेश्वरचं. एकदम थंड आणि मस्त असं धुकं टाईप झालं आहे आणि एकदम फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश. संगमेश्वर घुसल्यानंतर ना संगमेश्वरमध्ये फ्रेश वाटतंच वाटतं. मित्रांनो 1:15 वाजत आला आहे, म्हणजे 1:15 वाजलाच आहे ऑलमोस्ट. आणि आपण आहोत सध्या हातखांब्याला. इथून रत्नागिरीला जायचा रोड आहे हातखांब्याला आणि बाजूला CNG आहे. CNG पंप. CNGसाठी पूर्ण गाड्यांच्या रांगाच लागलेल्याच. बघा इकडे CNG पंप आहे. चला बघूया आता राजापूरपर्यंत पोहोचेपर्यंत किती टाईम लागतो आहे. कंबर गेली आहे पूर्ण. संगमेश्वरमध्ये खूप वाट लागली आहे कारण कन्स्ट्रक्शन अजून झालं नाही त्याचं. 2दा-3दा पडता वाचलो आणि एकतर डायव्हर्जन असे फालतूमध्ये लावलेले आहेत. समोरून येणाऱ्या गाड्याला कळतच नाही की आपली गाडी येते ते. तर थोडं रिस्की आहे. आपल्याला 4 व्हीलरचा सहारा घेऊन चालवावं लागतं. पुढे एकदा 4 व्हीलर ठेवूनच, त्याच्या पाठी ठेवूनच आपल्याला चालवावं लागते बाईक. तो थोडी सेफ्टी रात्रीचं चालवतात ते प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. त्यात डायरेक्टली नाही चालू शकत आहे अंधाधुंद. चला तर बघूया आता राजापूरला पोचायला किती वेळ लागतं. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलोत आपल्या सुंदरशा गावी आणि आपली खाली आहे ही छोटीशी बर्गमॅन. आपण सुखरूप पोचलो. मित्रांनो आता वाजलेत 9 आणि कालची राईड पूर्ण झाली आहे आपली. मी पोचलो आहे घरी, पण पोचलो होतो सकाळी 4 वाजता. नाईट राईड करायचा माझा सगळ्यात चुकीचा निर्णय होता कारण त्याच्यासाठी पूर्ण प्रिपेअर व्हावं लागतं. ते मी प्रिपेअर झालो नव्हतो. नाईट राईडमध्ये मला किंवा जी आता मी राईड केली त्याच्यामध्ये मला ब्लॉक करायची इच्छाच होत नव्हती. आणि जसा मी आलो तसा डायरेक्ट झोपायला गेलो आणि एका ठिकाणी मी रात्री बस स्टँडवर झोपून गेलो होतो कारण झोपच कंट्रोल होत नव्हती. गाडी लावली साईडला आणि मस्तपैकी गपचूप झोपलो. आणि जास्त नाही, फक्त 5 मिनिट झोपलो असेल. पण थोडा तो डिसिजन चुकीचा होता माझा नाईट राईड करायचा कारण त्याच्यासाठी खूप प्रिपेअर व्हावं लागतं. ते मी नीट प्रिपरेशन केलं नव्हतं. काय खायचं, कसं, किती वेळ झोपायचं वगैरे. मी झोप कंप्लीट केली होती तरी पण मे बी वाटतं रॉंग टायमिंगच्या स्लॉटमध्ये मी ती झोप कंप्लीट केली नाही. त्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले. रात्री येता माझी पूर्ण वाट लागली आणि लिटरली मला फोन हातात घ्यायची इच्छाच नव्हती आणि व्लॉग करताच येत नव्हता. बट फायनली पोचलो होतो आपण कोकणामध्ये आणि थोडं वाटतं आहे बरं. डोळे पण पूर्ण असे लाल लाल झालेत कारण बेकार हवा चालू होती, धुकं होतं, पूर्ण थंड वातावरण होतं आणि मस्त वातावरण होतं. पण त्याच वातावरणाने पूर्ण वाट लावली. नॉझिया वगैरे हिट होत होता, पण आता काय नाही, आता थोडं वाटतं, ठीक वाटतं, बेटर वाटतं. केवढे वय साईज सांग. हे खेकडे पकडू का. तर मित्रांनो चाललोय आपण मस्त आमच्या गावातल्या नदीमध्ये. पोरच नाही आणि हा आहे सेनानी प्रकल्प सध्याला बघा.